ते समोरचे तुम्ही बघू शकता एकदम ताजमहल सारखं स्ट्रक्चर दिसतंय. गणपती बाप्पाची मूर्ती, इकडे बुद्धांची, इकडं आणखी मूर्ती. देवाण करण्यासाठी आपल्याकडे जे पहिल्यांदा जातं वापरलं जायचं, त्या जागेवरून पाणी पडायचं 5 चक्कर आणि जातं गुंगलं जायचं ना, फिरलं जायचं आणि याच्यामधनं 300 वर्षापूर्वीची पाणशक्ती आहे. आत्ता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये. आतमध्ये फोटो काढू शकत नाही, त्यामुळे फिरून आलो मी आता डायरेक्ट घरी. तो चलिए शुरू करते हैं. कसं काय मंडळी, तर आज सकाळी उठलो, आंघोळ केली, कपडे घातले, रिक्षा केली, डायरेक्ट पोहोचलो स्पॉटवर. तर आत्ता आपण आलेलो आहे सध्या बीबी मकबऱ्यापाशी. तर इथून पाहू शकता सध्या पार्किंगमध्ये उभा आहे मी. आसपासचा परिसर, तिकडं तिकीट काढायचं असतं आधी, मग सध्या आपण तिकीट काढायचं. जाऊन तिकीट काढू. तिकीट किती पाहू आधी, मलाच माहीत नाही की तिकीट ऑनलाईन आहे का कॅश आहे ते पण बघू. इकडं तिकीट आहे पाहू शकता. किती तिकीट? 20 रुपये ऑनलाईन. तर इथं सिस्टम अशी आहे, जर ऑनलाईन तिकीट काढलं तर मग 20 रुपये आणि जर ऑफलाईन काढलं तर 25 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला टोकन दिलं जातं एंट्रीसाठी. जर फॉरेनर असाल तर त्यासाठी 250 रुपये ऑनलाईन तिकीट आहे आणि 300 रुपये कॅशमध्ये तिकीट आहे. असली तिकीटची सिस्टम आहे. टोकन दिलं जातं त्यासाठी. त्याच्यानंतर एंट्रीसाठी तिकडं जावं लागतं. सध्या आपण तिकडं चाललेलो आहे विवेक मकबऱ्याकडे. एंट्री करू, पुढचं बघू. तर आता समोरच म्हणजे पहिलंच आहे, त्याच्यासाठी आधी जे गेट आहे त्याच्यामधून एंट्री करायची असते. समोरचे जे गेट आहे पण ते गेट बघू शकता. आजूबाजूचा परिसर, तर गेटमध्ये एंट्री करताना ते टोकन द्यावं लागेल असं मला अंदाज काय तसं मला. इकडे जर तुम्हाला कॅमेरा आतमध्ये जर न्यायचा असला तर 25 रुपये त्याची पण फी वाटतं. टोकन जर नाही नेलं तर 100 रुपये दंड पण नाही. टोकन चेकिंग. चला फाउंटेन वाटतं, सध्या ते बंद आहे. तर हा आजूबाजूचा परिसर आहे. तिकडं तुम्ही बघू शकता फोटो काढण्यासाठी सेम ताजमहल सारखं स्ट्रक्चर आहे. इकडं बसायला जागा आहे. जर कोणाला फोटो काढायचे असले इकडं पण फाउंटेन आहे, पण ते सध्या बंद आहे. ते समोरचे तुम्ही बघू शकता एकदम ताजमहल सारखं स्ट्रक्चर दिसतंय.
तर याची जी हिस्ट्री आहे हिस्ट्रीवर बघायची ठरलं तर औरंगजेबाचा जो मुलगा आहे आझमशाह त्याने हा जो बीबी का मकबरा आहे तो बांधला होता. तर त्याने जो हा बीबी मकबरा आहे तो त्याच्या आईसाठी बांधला होता असं म्हणतात. पण जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर मकबरा जो आहे 1660मध्ये बांधला आहे असं सांगतं आहे विकिपीडियावर. पण जो आझमशाह आहे त्याचा जो जन्म आहे तो 1653 साली झालेला आहे. 7 वर्षात त्याने त्याच्या आईसाठी एवढा मोठा मकबरा बांधला आहे. असं कसं शक्य आहे काय माहिती बांधला आहे. तसं तो हिस्ट्रीचा विषय आहे. त्याच्यानंतर आता आझमशाह हा औरंगजेबाचा मुलगा. औरंगजेब म्हणजे हा शहाजहाचा मुलगा. शहाजहा कोण तर ज्याने ताजमहल बांधला तो. आणि शहाजहान हा जहांगीरचा मुलगा. जहांगीर कोण तर तो सलीम अनारकलीवाला जो सलीम आहे तो जहांगीर. आणि जहांगीर कोणाचा तर जहांगीर अकबरचा. तर असा यांनी बांधलेला बीबी का मकबरा. तसं मी तुम्हाला म्हणलं तर 7 वर्षात त्याच्यावर रिसर्च चालू आहे कोणी बांधलाय काय बांधलाय. आणि याचं असं आहे की त्या काळचे 7 लाख रुपये देऊन हा जो बीबी का मकबरा आहे तो बांधला होता. आणि ताजमहलची जी कॉस्ट आहे ती जवळपास 2,30,00,000च्या आसपास काहीतरी ताजमहलची कॉस्ट आहे. ताजमहलसारखं स्ट्रक्चर बांधण्याचा प्रयत्न केला होता किंवा बांधलाच थोडक्यात काय. आजूबाजूला तुम्ही बघू शकता त्या गेटमधून आत्ता आपण आलोय. हे समोरून जे दिसतंय हे जे खाली त्याच्यामधून पहिले पाणी यायचं सध्या येत नाही. इकडून जाण्यासाठी 2 रस्ते एक इकडं एक इकडं. आपण इकडून जाऊ. समोरच्या साईडला मस्जिद आहे. असू शकतं ही 1800 बांधलेली आसफ जहा सिकंदर यांनी ही मस्जिद बांधलेली. ती पण तुम्ही बघू शकता. हे काम आत्ताच आहे म्हणजे वरती तुम्ही नक्षीकाम पण पाहू शकताय. उरीव काम. हा जो काय म्हणतो आपण त्याला दगड आहे त्याला संगमरमरचा दगड म्हणतात. हा इकडे एक दरवाजा आहे तो कदाचित बंद असेल. तुम्ही मागून बघू शकता. इकडे पण एक होतं वाटतं फाउंटन. सध्या पाणी नसल्यामुळे तो पण बंद आहे. ही मागची साईड आहे. चला आता पुढून जरा आतमध्ये जाऊ. इकडच्या साईडची बघू शकता तुम्ही. इकडं सुद्धा काहीतरी बांधलेलं आहे पण काय काय माहिती आता. डाव्या साईड समोरचा सीन जाऊ आता आपण वरती जाऊन बघ काय. ओरिजिनल कप खाली असते ना कबर वरून दिसा. रस्ता बंद रस्ता बंदच असतो त्याचा.
की आहे ना सोबत. हम्म. खिडक्या वगैरे होत्या. AC डायरेक्ट. खिडक्यावर एकदा आरशातून म्हणजे जे काही विषय ते काढून नाही घ्यावे. तोपर्यंत काय खाली होऊन जात नाही. इकडे दरवाजा बंद आहे. तर हा होता बेबी कमेंट वगैरे. त्याची हिस्ट्री पण आता तुम्हाला माहितीच आहे. 1660 मध्ये बांधलं थोडक्यात. तर इथं बसायला पण बेंच वगैरे करून ठेवलेत. रेझर वगैरे. जर तुम्ही रात्री आले ना संध्याकाळी तर याचा व्ह्यू थोडा वेगळा दिसतो, म्हणजे चांगला दिसतो. संध्याकाळी एवढं बघू शकत नाही. एक लास्ट व्ह्यू बघून घ्या सगळा. बेबी का मकबरा व्हिजिट डन. आता पुढचा पाहू काय. बेबी का मकबरा म्हणजे जो दख्खनचा ताजमहल आहे तो कम्प्लीट झाला आहे. आता आपण चाललो आहे छत्रपती संभाजीनगर केव्जला. चला मग तिकडे जाऊ. इथंच रिक्षा भेटतील तुम्हाला. जवळपणे 2 किलोमीटर असतं इथून. हार्डली जास्तीत जास्त बघू मग आपण तसं डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर केव्जला जाऊ. तर जे छत्रपती संभाजीनगर केव्ज आहे ते पाहण्यासाठी सध्या आलेलं आहे. तर मागं तुम्ही पाहू शकता इकडं तिथं काउंटर आहे. तर त्या काउंटरमधून तिकीट काढावं लागतं. जर तुम्ही भारतीय म्हणजे इंडियन असाल तर 25 रुपये आणि जर तुम्ही फॉरेनर असाल तर 300 रुपये तिकीट आहे. तुम्ही इकडं पाहू शकता. जर तुम्ही संभाजीनगरमध्ये आले तर तुम्ही काही बीबी का मकबरा तर पाहणारच. बीबी का मकबरापासूनच तुम्हाला रिक्षा भेटेल. ती रिक्षा तुम्हाला जे छत्रपती संभाजीनगर केव्ज आहे ती तुम्हाला आणून सोडेल. तर आत्ता आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर केव्ज पाहण्यासाठी. तर इथं आहे ना म्हणजे जेवढ्या पण गुफा आहे 12 गुफा आहे. त्याच्यामध्ये आता ही लेणी क्रमांक म्हणजे गुफा क्रमांक 6. इकडं आतमध्ये गुफा आहे. तुम्ही आतमध्ये जाऊ शकता या गुफेमध्ये. तर ही जी मेन गुफा आहे म्हणजे डायरेक्ट दगडात कोरलेली मूर्ती आहे. आणि आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे ती पण तुम्ही बघू शकता. पलीकडे एक गुफा आहे ती पण ते वाटतं. तर तिकडे जाऊन बघू कशी ती काय. इकडे गणपती बाप्पाची मूर्ती वाटतं. ती पण पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. पण इकडचं बंद आहे. का बरं बंद आहे काय माहिती. इथून बघू शकता. दिसतंय का गणपती बाप्पाची मूर्ती. इकडं बुद्धांची. इकडं आणखी मूर्ती आहे. तर पलीकडे जाऊ. पलीकडे जास्त आहे गुफा. ही गुफा बंद होती. इथं 6 नंबरची एक झाली. खाली 7 नंबर तिथं ती बघू. तर इथल्या ज्या गुफा आहे त्या 3 भागामध्ये डिवाईड केलेल्या आहे त्यांनी. दक्षिण, उत्तर आणि पूर्व. पहिल्या याच्यामध्ये 5 वाटतं. दुसरीकडे 3 नास. नंतर उरलेलं जास्त 5 असं आहे. आणि वरती आता चप्पल वगैरे घालून घेऊ नका फक्त. ही गुफा क्रमांक 7 नंबरची. तिच्या आतमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. इकडं पण तशीच मूर्ती आहे जसं तिकडच्या गुफेमध्ये 6 नंबरमध्ये. ना 1 नंबर कोरलेली होती.
पूर्ण दगडात कोरलेल्या मूर्ती आहे. इकडे पण बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये. सेम तसं स्ट्रक्चर आहे जसं तिकडच्या गुफेमध्ये आपण पाहिलं होतं. पलीकडून येण्यासाठी पण रस्ता आहे. सेम स्ट्रक्चर आहे. हे वरती बंद केलेलं आहे लॉक. इथं खाली गुफा क्रमांक 8 म्हणजे गुफा नाव केव नंबर 8. ही मस्त दिसते का. पूर्णपणे दगड कोरलेला आहे. खाली वाकूनच जावं लागत आहे. बघू शकता. पण इथं काहीच नाही आतमध्ये. मोकळी 8 नंबरची मोकळी. 9 नंबरवालीचं जाऊन काय इकडे वाटतं रस्ता. तर वरती आलेलो आहे सध्या. वरती काही गुफा आहे. ही मोठी गुफा आहे वाटतं. 9 नंबर. पलीकडून जी येताना बघितली ती 10 नंबरची होती. इकडे इकडे पण बुद्धांचीच मूर्ती आहे. चप्पल काढायचं विसरतो रे. इकडं बेबी कामात बरा तर ज्या किती 6 ते 10पर्यंत ज्या होत्या लेण्या किंवा काय गुफा केव्ज त्या बघितल्यात. आता राहिलेलं आहे 1 ते 5. तर पलीकडच्या साईडने म्हणजे आपण जिथून तिकीट घेतलं होतं त्याच्यापासून खाली जाण्यासाठी रस्ता आहे. त्यासाठी तिकडं जावं लागून पहिल्यांदा. मग तिकडं जाऊन येऊ 1 ते 5 तिकडच्या पाहून घेऊ. सध्या आलो पण आता इथून खाली जाऊ. तर तुम्ही तिकडे जे तिकीट काढलेलं आहे ते जपून ठेवा. तेच इकडं उपयोग येतं. एक तर लांब आहे इथं तिकीट काउंटर. तसं जर तिकडं नाही काढलं तर मग इकडे येऊन काढावं लागेल. तिकडचं जर तिकीट जपून ठेवलं तर इकडं एंट्री भेटते. इकडं भरपूर वरती आहे. शक्यतो रिक्षाच करा कारण लांब आहे भरपूर. तर ही 4 नंबरची गुफा आहे समोरची. बघू शकता का पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. इकडे एक मूर्ती आहे. तर ही जी 3 नंबरची गुफा आहे ती सगळ्यात मोठी 3 नंबरची गुफा जी आहे ती सगळ्यात मोठी इथली. पिलर वगैरे तुम्ही पाहू शकता. इन्फॉर्मेशन जर काही गरज असली तर स्कॅन करा. आवाज घुमतो इथं डायरेक्ट. पिलर वगैरे सगळं हाताने केलेलं आहे. डायरेक्ट दगडात कोरून आहे. आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. तर 3 नंबरची झाली. 4 नंबरची झाली. पुढे एक आहे आणि बाकीच्या वरती तिकडे जायची परवानगी नाही सध्या. इकडं पण बुद्ध सेम स्ट्रक्चर आहे. तिकडच्या गुफेमध्ये पण असं इकडे पण असं. इकडे जे उरलेल्या केव्स आहे वरती जाण्याची
सध्या रिस्क आहे त्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे वरती जायला. त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. तर सगळ्या ज्या आवरण जे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जेवढ्या पण ते होते तेवढं आपण बघितलं आहे. तर याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे म्युझियम आहे तिकडं जाऊ. तिकडं काय ते बघू. किंवा मग इकडं आणखीन एक पानचक्की म्हणून ते जुनंच आहे ते जाऊ बघायला वाटलं. दोन्हीचं एक काहीतरी करू किंवा दोन्ही पण करू जर वेळ भेटला तर. छत्रपती संभाजीनगर केव्ज डन. पुढचं काय ते बघू. तर आपण जे आत्ता पानचक्कीमध्ये आलो आहे म्हणजे जे पानचक्की म्हणतात त्याला तिथलं सिस्टम असं आहे की ती हा जी पानचक्की होती ती 300 वर्षापूर्वी बांधली गेलेली होती. तर पलीकडून पाणी येतं म्हणजे आपण पाहू डायरेक्ट कसं येते. तरी पानचक्की तुम्ही पाहू शकता याच्यात प्रेशरने पाणी पडतं. त्यानंतर ही जी पानचक्की म्हणजे त्याच्यासाठी आपण कशासाठी वापरतो त्याला ते जे दळण करण्यासाठी आपल्याकडे जे पहिल्यांदा जातं वापरलं जायचं त्या जागेवरून पाणी पडायचं पानचक्कीवर आणि जातं गुंगलं जायचं ना फिरलं जायचं आणि याच्यामधनं जे काय म्हणतो आपण त्याला पीठ दळलं जायचं ते धान्य दळलं जायचं या पानचक्कीतून. तरी 300 वर्षापूर्वीची पानचक्की आहे. तुम्ही बघितलं कसं आपण बघू शकता. इकडं पाणी तिकडून पलीकडून जाईल तिकडून कसं येण्यासाठी जागा झालं पलीकडच्या साईडला. तर अशी 300 वर्षापूर्वीची जी पानचक्की आहे तिथं एवढंच बाग काय नाही. इथं एक फाउंटेन आहे थोडं तेच पाणी पलीकडे जातं तेच पाणी इकडे येतं. तरी त्या काळची पानचक्की. आता पानचक्की डन झालेली आहे. पुढचा जो स्टॉप आहे तो छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असेल त्याच साईड जाऊ आता. हा काय लय मोठा स्पॉट नव्हता तो छोटा होता पण झाला तो डन झाला. बघू आता पुढचा. इकडं गेट आहे. आत्ता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये. आतमध्ये फोटो काढू शकत नाही त्यामुळे मग फिरून आलो आहे मी आता डायरेक्ट घरी. तर असं आजचा दिवस संपलेला आहे. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढंच. बाकी जे बाहेर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच पण अजिंठा वेरूळ लेणी वगैरे आहे तिकडे आपण लवकरच जाऊ.